नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवर वाहन चालक या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तुमच्याकडे मान्यताप्राप्त मंडळातून एसएससी 10वी ची परीक्षा उत्तीर्ण केलेले प्रमाणपत्र असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज सादर करू शकता। या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे। फक्त पुरुष उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतील। अर्ज करण्याकरिता 3 जुलै 2024 ही शेवटची तारीख असणार आहे। तेव्हा या भरतीसाठी आवश्यक असणारी वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज फी आणि संपूर्ण भरती संदर्भात असणारी डिटेल्स इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्याचसोबत बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका, अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट्स डेली बघण्यासाठी। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघू शकता या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांच्या आस्थापनेवर वाहन चालक या पदासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीबाबतच्या नोटिफिकेशनवर या ठिकाणी आलेला। तर वाहन चालक या पदासाठी मित्रांनो सध्या स्थितीत रिक्त असणारी 5 पदे व पुढील 2 वर्षात रिक्त होणारी 3 पदे अशी एकूण 8 पदांकरिता उमेदवाराची निवड यादी, 2 उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्याकरिता मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडून परवानगी मिळालेली आहे। तशीच जाहिरात या विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर या पदासाठी जे उमेदवार अर्ज करू इच्छित आहे त्या पात्र उमेदवारांनी या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करायचा आहे। या पदासाठी बघू शकता पे ऑफ स्केल 29,200 ते 92,300 रुपयापर्यंत प्रति महिना मिळणार आहे। त्याचप्रमाणे अधिक नियमानुसार देय भत्ते सुद्धा या ठिकाणी निवड झाल्यानंतर त्या उमेदवारास या ठिकाणी दिला जाणार आहे। तर या जाहिरातीमध्ये मित्रांनो संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती दिलेली आहे। पात्रता काय असणार आहे, वयोमर्यादा काय लागणार आहे, ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे सादर करायचा आहे, परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे, अशी संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली असून स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तेव्हा मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती समजण्यासाठी तुम्हाला कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही। तर या ठिकाणी बघू शकता सुरुवातीला पात्रतेबाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये वयोमर्यादा या पदासाठी काय असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता राखीव म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी किमान वयाची अट 21 वर्ष तर कमाल वयाची अट 38 वर्ष दिलेली आहे। त्यानंतर अनुसूचित जाती जमाती व इतर मागास प्रवर्गासाठी किमान वयाची अट 21 वर्ष तर कमाल वयाची अट 43 वर्ष दिलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता उमेदवार कमीत कमी एसएससी 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे। त्यानंतर या ठिकाणी उमेदवाराकडे मोटर वाहन अधिनियम 1988 अंतर्गत हलके मोटर वाहन म्हणजेच LMV चालवण्याचा परवाना या ठिकाणी असणे आवश्यक आहे। अर्ज करण्याच्या तारखेस उमेदवाराजवळ किमान 3 वर्ष हलके आणि जड मोटर वाहन चालवण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे। उमेदवाराचा पूर्व कार्यकाळ म्हणजेच रेकॉर्ड वाहन चालक म्हणून स्वच्छ असणे आवश्यक आहे। उमेदवारास मोटर वाहनाची देखभाल व सर्वसाधारण दुरुस्तीचे ज्ञान असणे आवश्यक आहे। उमेदवारास नागपूर शहराची प्रादेशिक रचना याची माहिती असणे आवश्यक आहे। उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम, सदृढ व निर्व्यसनी असणे आवश्यक आहे। 4 चाकी मोटर वाहनाची देखभाल आणि किरकोळ दुरुस्ती या दोन्हींचा अधिकतम अनुभव व कार्यरत ज्ञान असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता पात्रतेमध्ये या ठिकाणी माहिती इथे देण्यात आली असून ही पात्रता तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। त्यानंतर या पदासाठी बघू शकता अर्ज कशा प्रकारे सादर करायचा त्याची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे। ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता। ऑनलाईन अर्ज करण्याकरता बॉम्बे हायकोर्ट या विभागाची ऑफिशियल वेबसाईट इथे दिलेली आहे। तर या विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या पदासाठी ऑनलाईन अर्ज इथे सादर करायचा आहे। 19 जून 2024 पासून या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली असून 3 जुलै 2024 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे। संपूर्ण जाहिरात वाचूनच तुम्हाला या पदासाठी ऑनलाईन अर्ज इथे सादर करायचा आहे। तर या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करताना सुरुवातीला तुम्हाला आपला पासपोर्ट साईज फोटो व एक स्वाक्षरी या ठिकाणी अपलोड करून घ्यायची आहे। एकापेक्षा जास्त ऑनलाईन अर्ज सादर केल्यास उमेदवाराचा फक्त शेवटचा अर्ज या ठिकाणी विचारात घेतला जाणार आहे। संपूर्ण अर्ज आपला या ठिकाणी भरून बॉम्बे हायकोर्ट या विभागाच्या वेबसाईटवर स्टाफ कार ड्रायव्हर या पदासाठी अप्लाय करायचा आहे व त्या ठिकाणी ही अर्ज फी या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यायची आहे। तर या ठिकाणी ऑनलाईन फी भरण्याकरता या ठिकाणी बघू शकता 200 रुपये फी येथे लागणार आहे। SBI कलेक्टच्या माध्यमातून पेमेंट माध्यमांचा वापर करून ही अर्ज फी या ठिकाणी भरून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली असून या जाहिराती
भरतीमधून अर्ज कशा प्रकारे सादर करायचा आहे त्याबाबतची माहिती घेऊन तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। त्यानंतर ज्या उमेदवाराची निवड या ठिकाणी होणार आहे त्यांना या ठिकाणी मुलाखतीकरता बोलावलं जाणार आहे। तर मुलाखतीसाठी कोणकोणती कागदपत्रे या ठिकाणी आवश्यक असणार आहे त्याची माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता संपूर्ण कागदपत्राची लिस्ट या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली असून मुलाखतीकरिता जी काही डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागणार आहे त्याची सर्व लिस्ट याची माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊन ती कागदपत्रे या ठिकाणी जमा करून तुम्ही मुलाखतीकरता ही कागदपत्रे घेऊन हजर राहू शकता। त्यानंतर परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारे असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता लेखी परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। त्याकरता 20 गुण या ठिकाणी असणार आहे। तर या लेखी परीक्षेमध्ये वाहनाची देखभाल, किरकोळ दुरुस्ती या विषयक ज्ञान, त्यानंतर नागपूर शहर त्यालगतची महत्त्वाची स्थळे व रस्त्याची माहिती, सामान्य ज्ञान असे विषय लेखी परीक्षेमध्ये असणार आहे। सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत एकूण 20 प्रश्न ठेवण्यात येणार असून प्रत्येक प्रश्नास 1 गुण या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर बघू शकता मोटर वाहन चालवण्यासंबंधीची परीक्षा त्याकरता 10 गुण असणार आहे। पूर्वानुभव करता 10 गुण, वैयक्तिक मुलाकरता 10 गुण अशी मित्रांनो 50 गुणांची ही परीक्षा या ठिकाणी असणार आहे। तर उत्तीर्ण होण्यासाठी किमान गुणाची आवश्यकता बघू शकता 50% गुण घेणे आवश्यक आहे। तर या ठिकाणी बघू शकता 50 पैकी तुम्हाला या ठिकाणी 25 गुणांची आवश्यकता उत्तीर्ण होण्याकरता इथे लागणार आहे। त्यानंतर जे उमेदवार या ठिकाणी पात्र ठरतील त्यांची मुलाखत या ठिकाणी होणार आहे। तर अशा प्रकारे या जाहिरातीमध्ये मित्रांनो या पदाबाबतची सविस्तर माहिती इथे दिलेली आहे। परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे, मुलाखत कशा पद्धतीने होणार आहे, मुलाखतीकरता कोणकोणती कागदपत्रे या ठिकाणी लागणार आहे, पात्रतेमध्ये कोणकोणते पॉईंट्स या ठिकाणी असणार आहे, वयोमर्यादा काय आहे याची सर्व माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली असून वाहन चालक या पदासाठी मित्रांनो ही पदभरती एकूण 8 पदांकरता या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय यांच्या माध्यमातून नागपूर खंडपीठामध्ये या ठिकाणी होत आहे। तेव्हा जे उमेदवार या पदासाठी एलिजिबल असतील त्या पात्र उमेदवारांनी या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा। तर अशा प्रकारची जाहिरात मित्रांनो या विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली असून त्याबाबतची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे। तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या एनिक्स मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा। सो भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।